सुप्रभातम नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य हार्दम स्वागतम। हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कळत असेल की आता आपण कोणत्या विषयाचा म्हणजे कोणत्या भाषेचा अभ्यास करणार आहोत। ओके, शाळेत असल्यापासूनच तुम्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषा शिकत आला आहात, पण आता तुम्हाला एक नवीन भाषा शिकायची आहे आणि तुम्ही ते शिकणार आहात अष्टमी कक्षा म्हणजे इयत्ता 8वी मध्ये। आणि ती भाषा आहे कोणती? बरोबर, संस्कृत। संस्कृत जी भाषा आहे असे मानले जाते की देवांची भाषा आहे आणि त्याचा अभ्यास केल्याने आपलं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण स्पष्टता चांगली होते। आणि अशा विषयाचा अभ्यास करायला कोणाला आवडणार नाही? बहुतेक लोकांनी असा विचार करून संस्कृत घेतला असेल की ही संस्कृत जे आहे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। स्कोरिंग तर आहेच विद्यार्थी मित्रांनो, पण जर तुम्ही त्याचा मन लावून अभ्यास केला, एकाग्रतेने अभ्यास केला तर आणि ही जर तुम्ही विषय न घेता भाषा म्हणून शिकलात तर तुम्हाला शिकायला वेळ लागणार नाही। इझी आणि सोपी, सुगम आणि सरळ अशा याच्यामध्ये संस्कृतचं पुस्तक ई बालभारतीने तुम्हाला उपलब्ध करून दिला असेल। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर हे बुक अवेलेबल नसेल तर तुम्ही www.ebalbharati.com वरून हे संस्कृतचं पुस्तक जे आहे आमोदह हे डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जवळपास तुमच्या लेखनी आणि लेखन पुस्तिका, लेखनी म्हणजे पेन विद्यार्थी मित्रांनो आणि लेखन पुस्तिका म्हणजे नोटबुक घेऊन तुम्हाला छोटे छोटे शब्द कॉपी करायचे आहेत। ओके, आणि आपण आता संस्कृत भाषेचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। ओके, तर ह्या पुस्तकाचं नाव आहे संस्कृतच्या आमोदह। ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ आमोदह? आमोदह म्हणजे आनंद देणारे। आणि आपण या आनंदाने जो संस्कृतचा खजाना या पुस्तकात ठेवलेला आहे तो खजाना उघडायचा आहे आणि त्यातनं सगळ्या ज्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करायच्या आहेत आणि संस्कृतचा एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे। मग सगळे तयार आहात ना संस्कृतचा अभ्यास करायला? ओके, तर आपण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना कशाने करतो आठवते का? प्रार्थनेने। तर आपण प्रार्थना बघायची आहे। ही जी प्रार्थना आहे तुमच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातच आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती प्रार्थना फक्त कंठस्थीकरणार्थम म्हणजे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर आपण प्रार्थना बोलायची आहे। कुठल्याही गोष्टी सुरू करताना आपण गणपतीचे नाव घेतो, कारण गणपती ही काय आहे? विद्येची देवता आहे। तर सगळ्यांनी हात जोडायचे आणि माझ्याबरोबर म्हणायचे, कारण तुम्हाला ही प्रार्थना येतेच। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दुसरी प्रार्थना जी आहे देवीवरती, नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। आता या प्रार्थनेवरून कळतं की आपण विद्या आरंभ म्हणजे विद्येचा आरंभ करायला सुरुवात करणार आहोत आणि ही देवी जे आपल्यावरती प्रसन्न हो। आता हे जे चित्र तुम्हाला कळत असेल हे एक आहे गुरु आणि त्याच्यासमोर आहे शिष्य हात जोडून। तर एक श्लोक आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुची महती आलेली आहे यामध्ये श्लोकामध्ये। आता हा जो श्लोक आहे संस्कृत भाषेवरती आहे।
संस्कृतं ये प्रशंसति संस्कृतिं स्वदेशं ये च शशन्ति धन्यं जीवन्ति ते नरः. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ म्हणजे जो संस्कृत भाषेचा अभ्यास करतो ते नरहा म्हणजे ते लोक, ते माणूस खरोखर धन्य आहे. आता हा आपण प्रार्थना म्हटलेलीच आहे, म्हणजे आपण या लेक्चरची चांगल्या मार्गाने सुरुवात केलेली आहे, ते पण देवाची प्रार्थना करून. आणि आता आपण अधुना वयम दृकश्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यावं. म्हणजे आपण आता दृकश्राव्य माध्यमाने म्हणजे ऑडिओ व्हिज्युअलपणाने व्हिडिओतनं संस्कृतचा अभ्यास करणार आहोत. ओके. जर तुम्ही नवीन शाळेत गेला पहिल्या दिवशी आणि जर तुम्ही संस्कृत बोलायला स्टार्ट केलं एकमेकांशी तर किती मजा येईल ना. आता आपण संस्कृतमध्ये कसं बोलणार शाळेत गेल्यावरती एकमेकांशी याचा आपण आत्ताच अभ्यास करूया. म्हणजे आपण इंग्लिशबरोबर मराठी हिंदीबरोबर संस्कृतसुद्धा बोलायला सुरुवात करू. आणि ही भाषा तुम्ही जर तुमच्या दररोज म्हणजे दैनंदिन व्यवहारात वापरली, थोडे शब्द काय ना, छोटी वाक्य काय ना होईना, तर तुम्ही या भाषेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ओके. तर तुम्ही बघितलं असेल की हे जे चित्र आहे या चित्राला तुम्ही खूप मिस करता, म्हणजे या वास्तूला तुम्ही खूप मिस करता आणि आम्ही सुद्धा करतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. कारण मुलांशिवाय शाळा आणि शाळांशिवाय मुलं अपूर्णच आहे. शाळेबरोबर शिक्षकसुद्धा अपूर्ण आहे आणि ही आपली शाळा आहे श्रीमा बाल निकेतन. आणि आता आपण बघणार आहोत की शाळेत गेल्यावरती आपण कसं संस्कृतमध्ये बोलणार आहोत. विद्यालयस्य प्रथम दिनम. विद्यालयस्य म्हणजे शाळेचा, स्कूल, प्रथम म्हणजे फर्स्ट आणि दिनम म्हणजे डे. अंडरस्टँड. काय काय शब्दांचे अर्थ मला समजत नसतील तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून अर्थ लिहून घ्यायचा आहे. शब्द इथे दिलेले आहे आणि अर्थ मी सांगते आहे. ओके. तर तुम्ही शाळेत गेल्यावरती पहिले तुम्ही तुमच्या मित्रांना भेटाल किंवा मैत्रिणींना भेटाल. आता हे जे चित्र आहे हे सांगायची गरज नाही आहे. हू इज दिस. आता तुम्ही म्हणा मुलगा, बॉय, स्टुडंट, तर त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. एषः कः. एषः कः. हू इज दिस. एषः छात्रः. छात्रः म्हणजे स्टुडंट. एषः बालकः. बालकः म्हणजे बॉय. त्यावर तुम्हाला कळलं असेल की पुल्लिंग छात्रः आणि बालकः. एषः क. हू इज दिस. एषः छात्रः. दिस एषः बालकः. ओके. दिस इज अ स्टुडंट अँड दिस इज अ बॉय. अंडरस्टँड. आता मस्क्युलर जेंडरमध्ये म्हणजे पुल्लिंगमध्ये एषः कः, छात्रः, बालकः असे शब्द वापरतात. आता आपण मग स्त्रीलिंगमध्ये काय वापरत आहात. आता ही कोण आहे. ही आहे बालिका म्हणजे स्त्रीलिंगम. तर आपण जसं पुल्लिंगमध्ये एषः कः बोलतो तसं स्त्रीलिंगीमध्ये काय बोलणार. एषा का. ही कोण आहे. एषा छात्रा. छात्र म्हणजे काय स्टुडंट. एषा बालिका. अंडरस्टँड. एषः कः. एषः बालकः. एषः छात्रः. एषा का. एषा छात्रा. एषा बालिका. बालिका म्हणजे गर्ल. ओके. आता आपल्याला कळलेलं आहे की बॉयला बालकः म्हणतात आणि स्टुडंटला बॉय मस्क्युलर जेंडरमध्ये छात्र म्हणतात आणि गर्लला बालिका म्हणतात आणि स्टुडंटला म्हणतात छात्रा. छात्रः फॉर द मस्क्युलर जेंडर, छात्रा फॉर द फेमिनाईन जेंडर. आता हे चित्र जे आहे हे आहे ब्लॅक बोर्ड.
तर त्याला काय म्हणा, एतत् किम, हे काय आहे? बिकॉज दिस इज अ नपुंसकलिंगम, नपुंसकलिंगम आहे हे, म्हणजे न्यूटर जेंडर. एतत् फलकम, फलकम म्हणजे काय? ब्लॅक बोर्ड. कृष्ण फलकम. ओके, फलकम बोर्ड, कृष्ण फलकम. अंडरस्टँड? तर न्यूटर जेंडरला आपण त्याला बघितलं म, फलकम. अंडरस्टँड? एषः बालकः, एषा बालिका आणि एतत् फलकम. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एषः, एषा अँड एतत्? मीनिंग इज धिस, THIS, धिस. अंडरस्टँड? नेक्स्ट वन. आता तुम्ही फर्स्ट टाइम बोलले तर तुम्ही एकमेकांना हॅलो सॅल्युटेशन असं करणार, तर आपण काय बोलणार? नमो नमः. नमो नमः, जसं मी स्टार्टिंगला बोलू नमो नमः म्हणजे सॅल्युटेशन. ओके, हॅलो, हरिओम. ओके, समोरचा माणूस बालिका असेल किंवा बालक असेल तर काय बोलणार? नमो नमः. आता आपल्याला विचारायचं व्हॉट इज युअर नेम, तर संस्कृतमध्ये काय म्हणणार? भवतः नाम किम. काय विचारणार? भवतः नाम किम. तर भवत इज यूज फॉर द पुल्लिंगम. भवत नाम किम, भवत मीन्स युअर, नाम नेम, अँड किम व्हॉट, व्हॉट इज युअर नेम. देन बॉय काय रिप्लाय देणार? मम नाम सुरेशः. जर मस्क्युलाइन जेंडर असेल सुरेशः, निलेशः, आकाशः, प्रकाशः, सुनीलः. ओके, असं आपण म्हणजे हे जे आहे विसर्ग, संस्कृतमध्ये विसर्गाचं खूप महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. मम नाम सुरेशः, माझे नाव सुरेश आहे. आता जसं मस्क्युलाइन जेंडरमध्ये भवतः नाम किम असं विचारलं जातं. ओके, द आस्किंग द क्वेश्चन इज भवतः नाम किम. बट इन द फेमिनाइन जेंडरला कसं विचारलं जातं? भवत्याः नाम किम. अकॉर्डिंग टू संस्कृत, भवतः इज यूज फॉर द मस्क्युलाइन जेंडर मीन्स पुल्लिंगम, and bhavatyaha is used for the feminine gender means strilingam. Bhavatyaha naam kim. Then balika replied, means chhatra replied, mama naam lata. Like that in the earlier slide we saw, okay, suresha is a visarga is there, but in the feminine gender is a no visarga, because visarga is applicable only for the masculine gender. Understand? Then she asks the question to balaka, भवानक, who are you. तर मी स्टुडंट आहे किंवा मी शिक्षक आहे, आपण असं नॉर्मल उत्तर देऊ. भवान कह, कह, who. Then he replied, अहम छात्रः, I am a student. अहम छात्रः, आय एम अ स्टुडंट. जसं मी म्हणणार अहम शिक्षिका. ओके, जर असेल कोणी इन्स्पेक्टर जर अहम आरक्षकः, अहम मुख्याध्यापकः. अंडरस्टँड? तर ही इंट्रोड्यूस अहम छात्रः. नंतर त्यांनी तिला विचारलं, ही आस्क्स टू बालिका, भवती का. तर अकॉर्डिंग टू डॅट तुम्हाला कळलं असेल की भवान इज यूज्ड फॉर द मस्क्युलाइन जेंडर. इन द सेम मॅनर भवती इज यूज्ड फॉर द फेमिनाइन जेंडर. अंडरस्टँड? भवती का. So what is the answer? She replied, अहम छात्रा. तुम्हाला कळत असेल की छात्र इज यूज्ड फॉर द मस्क्युलाइन अँड छात्रा इज द यूज्ड फॉर द फेमिनाइन. अंडरस्टँड? देन नेक्स्ट वन. अगेन बालक आस्किंग टू अदर स्टुडंट्स ऑल्सो.
भवतः नाम किम. अगेन तर भवत ऐकलं बघितल्यावरच तुम्हाला कळलं असेल की भवतः इज यूज्ड फॉर द मस्क्युलाइन जेंडर. भवतः नाम किम. अगेन अदर स्टुडंट रिप्लाय मम नाम कृष्णः. अगेन विसर्ग इज देअर बिकॉज कृष्णः इज द मस्क्युलाइन जेंडर. अंडरस्टँड छात्रा. Krishna is the masculine gender. That's why we use a visarga. Then Balika asks to some other girl, Bhavatyaha naam kim? Bhavatyaha naam kim? Then she replied, Mama naam Radha. Understand? आता आपण इथे असं लिहिलं आहे का राधा असं लिहिलं आहे का. नाही. बिकॉज वी यूज विसर्ग ओनली फॉर द मस्क्युलाइन जेंडर इन द एकवचन मीन्स करता. अंडरस्टँड. देन नेक्स्ट वन. अकॉर्डिंग दॅट वी कॅन आस्क टू क्वेश्चन भवतः नाम किम. मम नाम आकाशः. Then for the feminine gender भवत्याः नाम किम. मम नाम अनुजा. Then again for the masculine gender भवतः नाम किम. मम नाम समीरः. It's like that. तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता. ओके. तुम्ही स्वतःला क्वेश्चन तुम्ही घरी तुमच्या आईवडिलांना विचारू शकता. सॉरी तुमच्या भावाबहिणींना विचारू शकता. भवत मला माहीत तुम्हाला तुमच्या भावाबहिणींची नावं माहिती आहे. भवत इज द आपण आधारार्थी म्हणजे रिस्पेक्टसाठी आपण वापरतो. भवत मीन्स युअर नॉट तुझं. अंडरस्टँड. भवतः नाम किम. मम नाम आकाशः. भवत्याः नाम किम. मम नाम अनुजा. According to bhavatah is used for the masculine gender means pullingam and bhavatyaha is used for the feminine gender means strilingam. Understand? For the masculine gender we use visarga akashah samirah, but in the feminine gender is we not use is the visarga. Next one again bhavatyaha naam kim. Mama naam akanksha. भवतः नाम किम. मम नाम अनिलः. भवत्याः नाम किम. मम नाम प्रणाली. Understand? After that you can read along with me. See? भवतः नाम किम. मम नाम आकाशः. भवत्याः नाम किम. मम नाम अनुजा. भवतः नाम किम. मम नाम समीरः. भवत्याः नाम किम. मम नाम आकांक्षा. भवतः नाम किम. मम नाम अनिलः. भवत्याः नाम किम. मम नाम प्रणाली. अंडरस्टँड. आता आपण एकमेकांना फक्त एकमेकांची इंट्रोडक्शन विचारली. सांगितलं एषः क एषः बालकः. ओके. एषा का एषा बालिका किंवा एषः छात्रः एषा छात्रा. अंडरस्टँड. तर आपण नेक्स्ट पण बघणार आहोत. देन सी नेक्स्ट स्लाइड. दिस ऑल द पुल्लिंगम शब्दम means masculine gender. First word is the bharatah. Bharatah means भारत देश आपला इंडिया. चमस स्पून. वानरः मंकी. मयूरः पिकॉक. हस्तः हँड. मकरः क्रोकोडाईल. बालकः बॉय. नायकः हिरो. अध्यापकः. अध्यापक म्हणजे आपले गुरुजी सर. ओके. टीचर. छात्रः स्टुडंट. अंडरस्टँड. आता आपण पुल्लिंग शब्द बघितले. नाउ वी विल सी स्त्रीलिंगम. सी हियर यू कॅन सी
For the pullingam we use visarga. Bharatah, Chamasaho, Vanarah, Mayurah, Hastah, Makarah, Balakah, Nayakah, Adhyapakah, Chhatra. But for the Strilingam we use is Akaranta. Is not visarga. Because all are words in the ekvachanam only. Chhatra, student. Balika, girl. Vidya, knowledge. Patshala, school. Mala, garland, garland of pearls. Nisha, Nisha means night. Bala, girl. Vasudha, earth. Shakha, branch. And Chatka means sparrow. Again I am repeating. Chhatra, student. Balika, girl. Vidya, knowledge. Patshala, school. Mala, garland. Nisha, night. Bala, girl. Vasudha, earth. Shakha, branch of a tree. Chatka, sparrow. The next one, Napusakalingam. Pustakam. Pustakam means book. Phalam. Phalam means, माहिती आहे तुम्हाला, fruit. Ambram. Ambram म्हणजे आंबा. Means mango. Jalam. Jalam means water. Vanam. Vanam means forest. Kusumam. Kusumam हा मराठीमध्ये पण शब्द आहे. Kusumam means flower. Gruham. Gruham means what? Gruham means house, home. Kamalam. Kamalam means lotus. Dhanam. Dhanam means wealth, money. बघा बरेचसे शब्द जे आहेत ते मराठीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मराठी जर तुमचं चांगलं असेल तुम्हाला संस्कृत नक्कीच येणार व्यवस्थित. ओके, जसं पुस्तक, फळं, आम्रत नाही, जल, वन, कुसुम, गृह, कमल आणि धन. ओके, संस्कृतमध्ये ळचा उच्चार होत त्यामुळे ळ हा नाहीच शब्द आहे. आपण ल जास्त वापरतो संस्कृतमध्ये. ळ हा बाराखडीमध्ये नाहीच आहे संस्कृतच्या. ओके, तर आपण बघितलं की नपुसकलिंगम, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम तिघांचे आपण बघितलं. पुल्लिंगाला विसर्ग असतो. ओके, डॉट अँड म्हणजे अनुस्वार. ओके, स्त्रीलिंगाला आची मात्रा असते. अँड फॉर द नपुसकलिंग म, दिस इज अ हलंत. इथे जी मच्या खाली लाईन जी आहे पाय मोडणे त्याला म्हणतात संस्कृतमध्ये हलंत. अंडरस्टँड. देन आपण परत रिवाइज करणार आहोत. एषः क, एषः छात्रः, एषः बालक. इन दिस सेंटेन्स एषः is used for the pullinga, is a pronoun. कः is the प्रश्नार्थक सर्वनाम. छात्रः and balaka both are the noun are there. Understand? It is only one balaka. Then we use here छात्रः, balakah, एषः. Okay. Then next one. For the Srilingam we use एषा, का, एषा, छात्रा, एषा, balika. Understand? Esha for the use for the Strilingam Sarvanam. Ka is the use for the Strilingam question tag म्हणजे question प्रश्नार्थक सर्वनाम. And Chhatra and Balika is the noun. Understand? And next one is the last. Etat kim. Etat falakam. Etat is used for the neuter gender. Falakam means board, blackboard. And falakam, in the falakam ma is alanta. It is applicable for neuter gender. नपुसकलिंगम प्रथमा एकवचन. अंडरस्टँड. जसं आपण मराठीमध्ये बोलतो राजेश शाळेत जातो. ओके, राम इज गोइंग टू स्कूल. दिस इज ओनली इज एकवचनम. ओके, बॉय इज गोइंग टू स्कूल. अंडरस्टँड. नंतर आपण टू बॉयज इज गोइंग टू स्कूल, पण ते झालं द्विवचनम. संस्कृतमध्ये एकवचनम, द्विवचनम आणि बहुवचनम मीन्स सिंग्युलर, ड्युअल अँड प्लुरल हे तीन गोष्टी आहेत. आपण सिंग्युलरच शिकत आहोत. देन नेक्स्ट वन सी अकॉर्डिंग आपण बघणार आहोत एषः. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एषः? दिस इट इज ॲप्लिकेबल फॉर द पुल्लिंगम. एषा meaning is this, it is applicable for the Strilingam. And etat
is meaning this. It is applicable for the napusakalingam. Means eshah balaka, esha balika, etat falakam. Do you understand? And next one, kaha. Kaha. Kaha is a use for the pullingam. Ka is the use for the strilingam. And kim is the use for the napusakalingam. जेव्हा आपण प्रश्न विचारू तर कह, जेव्हा आपण पुल्लिंगाला प्रश्न विचारू तर आपण कह. अंडरस्टँड? एषः कह. का आपण एषा कह इज द रॉंग. एषा इज द स्त्रीलिंगी. एषा का इज द राईट. अंडरस्टँड? देन आपण विचारू शकतो की एषा कह इज द रॉंग. एषा का इज द राईट. अंडरस्टँड? एतत किम इज द राईट. एतत कह इज द रॉंग. अंडरस्टँड? मीन्स प्रत्येकाला पुल्लिंगाला पुल्लिंगाची जोडी, स्त्रीलिंगाला स्त्रीलिंगीची जोडी आणि नपुसकलिंग नपुसकलिंगीची जोडी ठरलेली आहे. देन आपण लास्ट पार्ट बघणार आहोत. बघा, भवतः बालक आणि छात्र. ओके, हे पुल्लिंग शब्द आपण बघितले आणि भवत्या बालिका छात्रा इज अ स्त्रीलिंग शब्द आपण बघितलेले. भवतः नाम किम. आपण पुल्लिंगाला प्रश्न जेव्हा विचारू की व्हॉट इज युअर नेम, यू हॅव टू आस्क भवतः नाम किम. जेव्हा आपण स्त्रीलिंगीला शब्द प्रश्न विचारू की व्हॉट इज युअर नेम, भवत्याः नाम किम. देन शी रिप्लाइड, इफ भवतः नाम किम, मम नाम रमेश. अँड भवत्या नाम किम, मम नाम राधा. अंडरस्टँड? while writing the answer of bhavatah naam kim, you have to use in the noun means rameshah visarga, but in the strilinga you don't use any visarga. Understand? आपण एषः, एषा आणि एतत हे शिकलेलो आहोत. आपण आता एक गाणं म्हणायचं आहे. ओके, एकदा माझ्या पाठून बोलायचं, नंतर आपण एकत्र बोलूया. एषः बालकः, एषा बालिका, एतत् फलकम् अस्ति. एषः बालकः, एषा बालिका, एतत् फलकम् अस्ति. बालक खेलति, बालिका गायति, शिक्षकः फलकं लिखति. शिक्षकः फलकं लिखति. तर खेलती, गायती आणि लिखती कळलं तुम्हाला काय? क्रियापद. आता आपण असंच टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार, हसत खेळत संस्कृतचा अभ्यास करणार आहोत सगळे मिळून एकत्र. आजचं तुम्हाला सेशन समजलं असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.